राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो। माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार। महामहिम राज्यपाल जी CP राधाकृष्णन जी, ज्यांचा आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये योद्धा कर्मयोगी हे ज्यांच्यावर पुस्तक लिहिले ते राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस डॉक्टर। आज एक आगळा वेगळा कार्यक्रम तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये होतोय, ठाण्याच्या परिसरामध्ये होतोय आणि त्यांना महामहिम राज्यपाल महोदयांनी राज्यपाल पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिलाच कार्यक्रम होतोय तो मुख्यमंत्र्यांच्या योद्धा कर्मयोगी या पुस्तक प्रकाशनाचा, आणि त्याला महत्त्वाचं श्रेय जातं ते प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ आणि डॉक्टर अरुंधती भालेराव यांना। कारण कुणीतरी पुढाकार घ्यायचा असतो, कुणीतरी त्याच्यामध्ये स्वतःला झोकून द्यायचं असतं, त्यावेळेस एखादा अशा प्रकारचं पुस्तक हे तयार होत असतं। एका शेतकरी कुटुंबातला मुलगा हा या परिसरामध्ये येतो काय, कामाला सुरुवात करतो काय, त्याच्यानंतरच्या काळामध्ये नगरसेवक होतो काय, 2004 साली विधिमंडळामध्ये आमदार होतो काय, आणि त्याच्यानंतर मागं वळून न बघता सातत्याने यश हे त्यांना त्या ठिकाणी मिळत जातं काय। अर्थात तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते, तुमच्या सगळ्यांचा भरभक्कम पाठिंबा होता, त्यांचे स्वतःचे कष्ट होते, त्यांची जिद्द होती, त्यांची चिकाटी होती, म्हणूनच एकनाथरावजी शिंदेंच्या रूपाने हे सगळं आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालं। तसं बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म 99 ला सुरू झाली, त्याच्यामध्ये एकनाथरावांची 2004 ला सुरू झाली। ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे, मी 90 ला बॅचचा आहे, हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत, परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी मागच राहिलोय। मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, शेवटी ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेस घडत असतात। मी गमतीनं काहींना म्हणालो, अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेंना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार, मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती। काय शेवटी जे नशिबात असतं तेच होतं, आपलं आपलं काम करत राहायचं। मित्रांनो, खरं तर मी अनेक वर्ष सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून राहिलो, तिथं काम करत राहिलो, आणि बऱ्याचदा देवेंद्रजी असतील, एकनाथराव असतील, हे समोर विरोधी पक्षाच्या बाजूला समोर असायचे। एकनाथरावांनी इथं काम केलं, एक सर्वसामान्यांचं सरकार। मी अनेक मुख्यमंत्री बघितले, माझी सुरुवात झाली 30 मुळात सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असल्यापासून मी विधिमंडळामध्ये गेलो, आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये पवारसाहेब मुख्यमंत्री झाले, मनोहर जोशी झाले, नारायणराव राणे झाले, त्याच्यानंतरच्या काळामध्ये विलासराव, सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, देवेंद्रजी, पृथ्वीराज बाबा, बरेच मुख्यमंत्री झाले, परंतु एवढं माणसामध्ये मिसळून सारखा गराड्यामध्ये राहणारा मुख्यमंत्री मी हा पहिलाच बघितला। देखील आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये दरे या मूळ गावी ते सातत्याने जात असतात, त्याच्यामध्ये तिथल्या शेतीत तिथल्या मातीमध्ये काम करताना त्यांचे व्हिडिओ त्यांचे फोटो आम्ही सातत्याने मीडियामध्ये बघत असतो। मला सुद्धा शेतीची आवड आहे, तुम्हाला खोटं नाही सांगत, मी बारामतीला जातो तेव्हा पहाटे 6 ला मी माझ्या शेतामध्ये चक्कर मारायला जातो, परंतु मीडियात आमचे एकनाथरावांचे एवढे फॅन नसल्यामुळे आमचा कुठला फोटोच येत नाही। आम्ही आपलं काम करतो आणि परत त्या ठिकाणी जातो, कारण फॉलोइंगच नाही ना आम्हाला, सगळे इकडेच गेले फॉलोइंग, तेव्हा माझा व्हिडिओ आणि फोटो कुठून छापून येत नाही, यातला गमतीचा भाग जाऊ द्या सहकाराच्या भाषेत। परंतु लेखकांनी पुस्तकातल्या दुसऱ्या प्रकरणामध्ये पान नंबर 14 वर मुख्यमंत्री महोदयांचं दरेगाव हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये असं लिहिले, ते महाबळेश्वर तालुक्यामध्ये। पूर्वी जावळीमध्ये होतं, परंतु आत्ताच्या घडीला ते महाबळेश्वर। काय पालकमंत्री शंभूराज देसाई? बरोबर आहे।
त्याच्यामुळं तो संदर्भ त्यांनी जरा बदलावा. मी कालच पुस्तकाची PDF कॉपी बघताना ते माझ्या ध्यानात आलं. त्याचबरोबर पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शिंदे साहेबांचे गुरुवंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो हवा होता असं माझं मत आहे. त्याच्यामध्ये ते अधिक संयुक्तिक झालं असतं, ते त्यांनी टाकावं अशी माझी सूचना आहे. मी हे पुस्तक अजून संपूर्ण वाचलं नाही. संपूर्ण वाचून आणखीन काही सुधारणा करा माझ्या लक्षात आलं तर मी जरूर तशा प्रकारच्या सुधारणा त्यांना सुचवील. परंतु ठाण्यातल्या शिवसेनेचा किसान नगर शाखेचा शाखा प्रमुख राज्याचा प्रमुख बनतो काय, ही साधी बाब नाही. हा प्रवास अतिशय खडतर आहे, खूप संघर्षाचा आहे. कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना शिंदे साहेबांनी ते मिळवलंय, यात त्यांचं कर्तृत्व आहेच. मात्र त्यांना साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा सुद्धा मोठा वाटा आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही.